नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही. तुमचं मनापासून स्वागत आहे. आज 28 जानेवारी आहे. राज्यामध्ये आज दिवसभरामध्ये कसं हवामान असणार आहे, राज्यातील कोणत्या भागामध्ये कसं हवामान असणार आहे, या संदर्भातला सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज ढगाळलेलं वातावरण राज्यातील बहुतांश भागामध्ये दिवसभरामध्ये पाहायला भेटणार आहे आणि विदर्भामध्ये आज हलक्या पावसाचे सरी काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकतात. काही भागामध्ये काही वेळासाठी गडगडाटासोबत सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा आज विदर्भाचा भागामध्ये असणार आहे. एक नव्यानं पश्चिमी आवर्त 30 तारखेला हिमालयाच्या भागामध्ये परत येणार आहे. त्यानंतर हा एक आणखी पश्चिमी आवर्त जो 26 जानेवारीला आला होता, तो आता पुढे पुढे आपल्याला हिमालयाच्या भागाकडून समोर वळताना दिसत आहे. तर आता एकावर एक पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय होत चाललेले आहेत आणि यामुळे महाराष्ट्रावर सुद्धा याचा परिणाम जाणवणं सुरू झालेला आहे. मागच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे. आपण काही न्यूज चॅनलमध्ये बघितलं आहे की महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये गारपिटीची नोंद झालेली आहे आणि जबरदस्त गारपीट शिरपूरच्या भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये पाहायला मिळालेली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये इंटेन्स वेदर ऍक्टिव्हिटी मागच्या 24 तासांमध्ये झालेली आहे आणि आज सुद्धा राज्यामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या पावसाचे सरी किंवा किंचित काही वेळासाठी वादळी वाऱ्यांसोबत हलक्या पावसाचे सरी विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटू शकतात. खास करून नागपूर, अमरावती आणि भंडारा गोंदियाचा आसपासचा जो काही परिसर आहे, या भागामध्ये 1-2 तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती बनू शकते. पण हा वातावरण काही तालुक्यांसाठी असणार आहे. हा वातावरण संपूर्ण भागामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव पडणार आहे, याची शक्यता कमीच आहे. पुढील 24 तासांमध्ये GFX वेदर मॉडेल आपल्याला काही पावसाचं इंडिकेशन देत नाही आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि राज्यामध्ये अनेक भागात ढगाळलेलं वातावरण असणार आहे. यामध्ये मराठवाड्याचा भाग असू शकते. लातूर पासून इकडे जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये आज ढगाळलेलं वातावरण असू शकते. यवतमाळ, वाशिम, इकडे नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही ढगाळलेलं वातावरण पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. मित्रांनो, सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर पाहू शकता सध्याच्या काळामध्ये इथे विदर्भाच्या भागामध्ये अनेक भागात आपल्याला ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटत आहे आणि इकडे पाहू शकता पूर्वी मध्य प्रदेशच्या भागावर पावसाचे ढग सक्रिय होणं सुरू झालेले आहेत. आज इकडे छिंदवारा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये गारपीट होण्याचा अंदाजा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर दिल्ली आणि NCR तसंच पंजाब, हरियाणा या भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये गारपीट झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या 24 तासांमध्ये गारपिटीची नोंद झालेली आहे. तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा ढगाळलेलं वातावरण असेल तर आपला जिल्हा आणि वातावरण कसं आहे असं मला या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये जर आपण तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढील 24 तासांमध्ये आंशिक ढगाळलेलं वातावरण आपल्याला इकडे गोंदिया, भंडारा तसंच इकडे अमरावती, वाशिम, अकोला, हिंगोली, जालना, धाराशिव, सोलापूर, सांगलीपर्यंत काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटू शकते. चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत सुद्धा काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटू शकते. जर की वातावरण अनुकूल असला आणि पावसाचे ढग निर्माण झाले तर इकडे अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा, गोंदियाच्या आसपास एखादी ठिकाणी गडगडाटासोबत पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. काही भागामध्ये वादळी वारे सुद्धा काही वेळासाठी वाहू शकतात. खास करून उत्तर भागामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदियाचा उत्तर जे काही तालुके आहेत, जे मध्य प्रदेशला साठलेले जे काही जिल्हे तालुके आहेत, त्या भागामध्ये अशी परिस्थिती बनू शकते. पण हे वातावरण नेमकं काही तालुक्यांसाठी असणार आहे आणि काही तालुक्यांमध्ये जर की आणखी अनुकूल वातावरण असलं, खास करून उत्तर भागामध्ये, तर 1-2 ठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते. अशी शक्यता विदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये असणार आहे. बाकी इकडे जालना, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, लातूर, हिंगोली, नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे आणि या भागात ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटणार आहे. मागच्या 24 तासांमध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये काही ठिकाणी गारपीट पाहायला भेटलेली आहे. खास करून जळगावच्या भागामध्ये गारपीट झालेली आहे. तर आज या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा नाही आहे. कोरडे वातावरण असणार आहे आणि या भागातून ढगाळलेलं वातावरण सुद्धा थोडं कमी होणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूरपर्यंत आज प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा हवामान कोरडं पाहायला भेटणार आहे पुढच्या 24 तासांमध्ये. तसंच आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीच्या भागातही काही पाऊस होण्याचा अंदाजा नाही आहे. प्रामुख्याने हवामान कोरडं आणि स्वच्छ वातावरण पाहायला भेटणार आहे पुढच्या
24 तासांमध्ये. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. नक्कीच निश्चितपणे आपण कमेंट करा आपल्या जिल्ह्याचं हवामान कसं आहे आणि निश्चितपणे आपण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये हवामानासंदर्भात अपडेट या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण निश्चितपणे जो 30 तारखेला पश्चिमी आवर्त येणार आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर किती प्रमाणात किती टक्के पडणार आहे याबद्दलचा पण एक व्हिडिओ निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये टाकणार आहोत. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करून या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.